जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कणकवली गोळीबार प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे। नगरसेवकांच्या नातेवाईकाने बेकायदेशीर बांधकाम केल्यास नगरसेवकाचे पद रद्द होते। या शासन निर्णयानुसार नगरसेवक विराज भोसले यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली। कणकवली जानवली येथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वादातून बिल्डर सुभाष भोसले यांनी फ्लॅटधारक किशोर दाभोलकर यांना ठार मारण्याची धमकी देत शेजारील कुत्र्याच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली होती। शासन निर्णयानुसार नगरसेवकाच्या नातेवाईकाने बेकायदा बांधकाम केल्यास नगरसेवकाला अपात्र करण्याचा शासन निर्णय आहे। साई सृष्टी सोसायटीमधील सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार नगरसेवक विराज भोसले यांच्यावर पात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली। खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा हा गुन्हेगारी क्षेत्राचा आता अड्डा झाल्यासारखं दिसतंय। कणकवली सारख्या ठिकाणी अशा गोळीबार होणं आणि बिल्डरकडून सदनी धारकांच्या दिशेने त्यांना धमकी देऊन होणं हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याला लज्जास्पद आहे। आज या ठिकाणी झालेली जी गोळीबार आणि त्यानंतर आलेले सदनी धारकांची असलेली कमिटी, मला काही अध्यक्ष आणि त्यांचे काही पदाधिकारी भेटायला आलेले असताना बिल्डरचा आणि त्यांचा वाद गेले 10 वर्षापासून चालू आहे आणि त्या वादामध्ये त्यांनी बांधलेलं घर जे आहे हे घर अनावश्यक असल्याचं प्रांतांनी करून पण त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही आणि सातत्याने जे बदल केलेले आहेत आपल्या प्लॅनमध्ये त्याबाबत सातत्याने त्यांचा पाठपुरावा चालू असल्यामुळेच ही धमकी दिलेली आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आता न्यायालयाकडून जी चौकशी होणार आहे त्या आरोपी त्या काळात फरार जरी झाला असला तर रिव्हॉल्वर आपली साफ करून जरी घेतली असली तरी फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याच्या प्रकारचा रिपोर्ट येऊ शकतो। त्यांचा असलेला मोबाईल टॉवर लोकेशन, त्या ठिकाणी घटना घडली त्या वेळेचं मोबाईल टॉवर लोकेशन हे जर पाहिल्यानंतर गुन्हेगार काय परिस्थिती कसा होईल हे पोलीस तपास करतील आणि त्याच्यापासून पुढे चालू होईल। आज या कणकवली नगरपंचायतीचा नगरसेवक हे बिल्डरांचा पुत्र असून आज बिल्डरांनी बांधलेलं घर जर प्रांतांनी इल्लीगल ठरवलेलं आहे आणि त्या इल्लीगल पाडण्याची ऑर्डर झालेली आहे आणि हे एकत्र कुटुंब असल्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे जर अशा प्रकारच्या असलेल्या इल्लीगल कन्स्ट्रक्शनला जर नगरसेवक आणि त्यांचा असलेला पाठिंबा असेल तर त्याचं डिस्क्वालिफिकेशन करण्याची कारवाई शासनाकडून झाली पाहिजे। याबाबत सदनी धारकांना मी तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत आणि लवकरच तशा प्रकारचा ते आपल्याला अर्ज शासनाकडे दाखल करतील। रविवारी मध्यरात्री कणकवलीत घडलेल्या कार अपघातात कणकवली पोलीस मॅनेज झाले असून कार चालक बदलण्यात आला आहे। प्रत्यक्ष अपघातावेळी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर कार चालवत होते, मात्र पोलिसांनी मॅनेज होत दुसरा चालक दाखवला आहे। याची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा उपरकर यांनी इशारा दिलाय। गेले 15 तारखेच्या रात्री सुमारे 1.5 ते 2 तास पूर्ण कणकवली शहराची लाईट गेली होती आणि ही लाईट गेल्यानंतर सकाळी कळल्यानंतर एका गाडीने त्या पोलला ठोकलं आणि ती गाडी एका डॉक्टरची होती आणि डॉक्टरच्या गाडीमधून असताना ती गाडी स्वतः चालवत असताना काही लोकांनी त्या गाडीतून त्या डॉक्टरांना काढलं आणि बाहेर ठेवलं। ही सर्व वस्तुस्थिती असतानाही चालकाला सोडून दुसरा चालक दाखवून आज या ठिकाणी गुन्हा दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे। म्हणून आज आम्ही ह्या सर्व परिस्थितीला आज वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून आम्ही आयजीना पत्र देणार आहोत, DYSP SP ना पत्र देणार आहोत की डॉक्टरचं असलेल्या 1 तासापूर्वीचं मोबाईल लोकेशन आणि जो चालक दाखवला त्याचं मोबाईल लोकेशन हे याच्यामध्ये तफावती आहेत। कारण चालक जो आहे तो एका पक्षाच्या कार्यालयाच्या ठिकाणी तो संध्याकाळी 8 वाजल्यापासून त्या ठिकाणी होता आणि डॉक्टर हे अन्य ठिकाणी होते। त्यामुळे या सर्वचा जी गुन्हा घडला किंवा ज्या दिवशी ज्यावेळी लाईट गेली त्याची पण नोंद MSCBकडे आहे आणि MSCB तशा प्रकारचा गुन्हा नोंदवलेला आहे।
या गुन्हा नोंदवण्याची वेळेपासून एक दीड तास अगोदर डॉक्टरांचं लोकेशन आणि चालकाचं मोबाईल टॉवर लोकेशन घेतल्यानंतर कोण चालक होता आणि कोण काय होता ते खरं ओपन होईल. आज असलेल्या कणकवली शहरामध्ये हे डॉक्टर पूर्णतः अगदी मतिधुंद होते आणि त्या मतिधुंदीमध्ये तशा प्रकारचा तो अपघात झाला अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शहरामध्ये आहे आणि ड्रायव्हर बदलल्याची पण चर्चा संपूर्ण शहरामध्ये आता झालेली आहे. त्याबाबत आम्ही आयजीपर्यंतही तक्रार करणार आहोत.